हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आज आपण 24th लेक्चर बघतोय. तर याच सिरीजमध्ये जे आपण GS3चा जो आपला पेपर आहे त्याच्यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी हे जे काही तीन विषय आहेत तर त्याच्यामध्ये जे काही करंट अफेअर्समध्ये बीट्स असतात किंवा करंट अफेअर्स असतात तर त्याच्यावरती आपण इथे ब्रीफ डिस्कशन करत असतो. तर त्याच्या आधी आपला जो GS3चा पेपर आहे त्याचा आपण जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता झालेला आहे त्याच्यामध्ये सिलेबस आधी पाहूया. तर आज आपण जो बीट बघतोय तो आहे रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे, म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की COP26 झालं, COP27 झालं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण प्लेज घेतला आहे की 2070पर्यंत आपण काय करणार आहोत की आपण कार्बन फ्री किंवा कार्बनचं जे इमिशन आहे ते आपण नेग्लिजिबल करणार आहोत. तर त्याच्यामध्ये 2070ची टार्गेट आहे. पण 2070पर्यंत त्याच्यासुद्धा आधी आपल्याला काय करायचं आहे, 2030मध्ये जे आपले रिन्युएबल सोर्सेस आहेत किंवा आपली जी फॉसल फ्यूलची डिपेंडन्सी आहे ती कमी करून काय करायचं आहे, जास्तीत जास्त रिन्युएबल एनर्जीवरती आपली डिपेंडन्सी किंवा जो यूज आहे तो इन्क्रीज करायचा आहे. तर हा जो काही एनर्जीचा सेक्टर येतो तर हा एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि आपला जो GS1चा पेपर आहे त्याच्यामध्ये जॉग्रफीमधले जे आपले रिन्युएबल एनर्जी तिथेही हा थोडा आपण रिलेट करू शकतो. तर याच्यामध्ये बघा, कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर हा जो काही बीट आहे तर याच्यामध्ये हे आपण एनर्जी किंवा आपण एनर्जीचं डिपेंडन्स जे आहे डे टू डे लाईफमध्ये तर हे या बीट इथे इन्क्लूड करू शकतो. तर बघा की इंडिया एक डेव्हलपिंग नेशन आहे, त्याच्यामुळे त्याचं रिक्वायरमेंट जे आहे एनर्जीचं ते पण कसं असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. तर इंडियाज एनर्जी डिमांड इज energy is increasing. India's energy demand is expected to increase more than that of any other country in the coming decades. Due to this sheer size and enormous potential for growth and development. तर आपल्याकडे जे एनर्जीचं डिमांड आहे ते इन्क्रीज होत जाणार आहे येत्या काही डिकेड्समध्ये. जसं आपलं पॉप्युलेशन इन्क्रीज होत जाणार आहे तसं एनर्जीचं डिमांड किंवा टेक्नॉलॉजी जी आपण त्याच्यासाठी डेव्हलप करू तर त्याचीसुद्धा काय असणार आहे, डिमांड असणार आहे. तर इथे एनॉर्मस पोटेन्शियल आहे आपल्याला टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी त्याच्यामध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये आपण काय कॉन्ट्रीब्युशन्स देऊ शकतो याच्यामध्ये जास्तीत जास्त पोटेन्शियल या फील्डमध्ये आपल्याला दिसून येतं. तर इट इज इम्परेटिव्ह दॅट मोस्ट ऑफ द न्यू एनर्जी डिमांड इज मेट बाय लो कार्बन रिन्युएबल रिसोर्सेस. तर जर आत्ता फॉसल फ्यूल्स आणि त्याचा जो काही प्रमाण पाहिलं तर फॉसल फ्यूल्स आर नॉन रिन्युएबल. एकदा ते एक्सटिंक्ट झाले तर आपण त्यांना परत रिन्यू नाही करू शकत. तर जे काही रिसोर्सेस आत्ता अवेलेबल आहेत तर त्याच्यापासून आपण एनर्जी मॅक्झिमम कशी डिराईव्ह करू शकतो आणि आपल्या ज्या नीड्स आहेत त्या कशा फुलफिल करू शकतो. त्याच्यामुळे इथे म्हटलं आहे की टू मीट द नीड्स बाय लो कार्बन अँड रिन्युएबल दॅट इज सोर्सेस. ठीक आहे, तर रिन्युएबल सोर्सेसमध्ये आपण सोलार, विंड, हायडल, टायडल या ज्या काही एनर्जीज आहेत तर याचा वापर करू शकतो. त्यानंतर इंडिया इंटेंड्स टू अचीव द नेट झिरो कार्बन इमिशन बाय 2070 टू मीट इट 50% ऑफ इलेक्ट्रिसिटी नीड्स फ्रॉम रिन्युएबल रिसोर्सेस किंवा रिन्युएबल सोर्सेस. तर 50% जे काही आपले इलेक्ट्रिसिटीच्या नीड्स आहेत त्या आपण काय करणार आहोत येत्या डिकेडमध्ये इथे 50% ज्या इलेक्ट्रिसिटीच्या नीड्स आहेत त्या आपण रिन्युएबल सोर्सेसपासून आपण त्या कंप्लीट करणार आहोत बाय 2030. इट इज अ हिस्टॉरिक पॉईंट टू कॉम्बॅट क्लायमेट चेंज. तर इथे क्लायमेट चेंजसुद्धा आपण काय करणार आहोत, इथे क्लायमेट चेंजला बीट करणार आहोत जेणेकरून की आपलं जे काही पोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो इथे लेसन म्हणजे पोल्युशन कमी करतो आहे जेणेकरून की ग्लोबल वॉर्मिंग कमी होते. ग्लोबल वॉर्मिंग कमी होते अल्टिमेटली आपण जे काही क्लायमेट चेंज आहे किंवा ग्रीन हाऊस गॅसेस जेव्हा आपण कमी रिलीज करतो तर अल्टिमेटली आपण जे क्लायमेट चेंज आहे तर त्याच्या पॉझिटिव्हनेसकडे आपण काय करत असतो, कॉन्ट्रीब्यूट करत असतो. तर इंडिया सोलार पॉवर ड्रीम काय आहे बघा, इंडिया हॅज टार्गेट टू एक्सपॅन्ड इट्स रिन्युएबल एनर्जी इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी टू 500 GW बाय 2030. तर येत्या काही वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 500 GW जे 2030पर्यंत आहे ते एम किंवा आपलं टार्गेट जे आहे ते अचीव्ह करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय आहे की इट इज ऑल्सो टार्गेटिंग टू रिड्यूस इंडियाज टोटल प्रोजेक्ट कार्बन इमिशन बाय 1 बिलियन टन्स बाय 2030. तर दोन टार्गेट्स आहेत की एकतर कार्बन इमिशन जे आहे म्हणजे फॉसल फ्यूल्सची डिपेंडन्स आणि त्याचा जो वापर आहे तर तो कमी करायचा आहे 1 बिलियन टन्सनी बाय 2030. आणि जे आपलं काही म्हणजे सोलार इन्स्टॉलेशन किंवा रिन्युएबल रिसोर्सेसवरची जी काही डिपेंडन्सी आहे ती काय करायची आहे, 500 GW इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करून 2030पर्यंत ते टार्गेटसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर
reduce the carbon intensity by nation's economy by less than 45% at the end of the decade. तर जे काही डिकेड आहे आत्ता येणार आहे दॅट इज 2030पर्यंत, जिथे 45%नी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या टोटल GDPच्या किंवा नेशन्सच्या इकॉनॉमीच्या इथे 45% आणि त्याच्या लेस दॅट इज इकॉनॉमी बाय लेस दॅन 45% ॲट द एंड ऑफ दिस डिकेड. तर इथे काय करायचं आहे 45%पेक्षा कमी इथे आपल्याला कार्बन इमिशन आहे ते कमी करायचं आहे. त्यानंतर अचीव नेट झिरो कार्बन बाय 2070. तर हे आपण प्लेज घेतलं होतं COP26मध्ये की आपलं जे काही कार्बन इमिशन असणार आहे ते 2070मध्ये काय असणार आहे, झिरो असणार आहे किंवा 2070पर्यंत आपण त्याला झिरो करायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यासाठीच आपण काय स्टेप्स घेतो आहे की रिन्युएबल एनर्जीवरती जास्तीत जास्त भर देणं, त्याचा जास्तीत जास्त वापर करणं, त्याच्यानंतर त्याचे जे काही प्रोजेक्ट्स किंवा स्कीम्स आहेत त्या इम्प्लिमेंट करणं, इन्सेंटिव्स देणं त्याच्यासाठी. ठीक आहे, तर या वेगवेगळ्या गोष्टी इथे आपण करतो. तर रिन्युएबल एनर्जीचा विचार केला तर इंडियाचं प्लेस काय आहे किंवा इंडियाचं रँकिंग काय आहे. तर इंडियाज रिन्युएबल एनर्जी सेक्टर इज 4th मोस्ट अट्रॅक्टिव्ह रिन्युएबल एनर्जी सेक्टर इन द वर्ल्ड. दॅट इज मार्केट अट्रॅक्टिव्ह मार्केट आहे 4th रँकवरती वर्ल्डमध्ये. त्याच्यानंतर बघा की 4th रँक आहे विंड पॉवरमध्ये, 5th आहे सोलारमध्ये आणि 4th टोटल रिन्युएबल इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी 2020चा डाटा सांगतो आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर स्टेटस ऑफ रिन्युएबल एनर्जी इन इंडिया. तर इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी जी आहे आपली फॉर रिन्युएबल एनर्जी इन इंडिया इज 151.4 GW, जी आपल्याला 500 करायची आहे 2030पर्यंत. त्यानंतर द टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ रिन्युएबल्स इज बघा विंडची 40.08 GW आहे, सोलारची 50, बायो पॉवरची 10.61, स्मॉल हायड्रो पॉवर दॅट इज 4.83 आणि लार्ज हायड्रो पॉवरची 46.51 GW. तर हे वेरियस एनर्जीचे रिन्युएबल एनर्जीचे सेक्टर्स आहेत जे एका सर्टन पर्सेंटेजमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात इथे एनर्जी सेक्टरमध्ये. त्यानंतर की प्रेझेंट सोलार कॅपॅसिटी किती आहे. तर आपल्याकडे सोलार पार्क्स दॅट इज सोलार पार्क्स आहेत, फ्लोटिंग सोलार पार्क्स एस्टॅब्लिश केले होते. त्याच्यानंतर आपण पाहतो की जे सोलार पार्क्स आहेत त्यात किंवा सोलार पॅनल्स आहेत त्याचं प्रमोशन ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा केलं होतं, सोलार पंप्स जे आपण ॲग्रीमध्ये वापरतो. तर अशाच काही गोष्टी आहेत जे इथे सांगितल्या की 45 सोलार पार्क्स ऑफ ॲग्रिगेट कॅपॅसिटी ऑफ 37 GW, सोलार पार्क्स इन पवागड दॅट इज ऑफ 2 GW, कुर्नूल इन 1 GW आणि बदाला सेकंड दॅट इज 648 मेगावॉटचे आहेत इन्क्लुडेड. दे आर टॉप 5 ऑपरेशनल सोलार पार्क्स आहेत जे की 7 GW कॅपॅसिटी पूर्ण कंट्रीमध्ये ते इथे देतात. त्यानंतर द वर्ल्ड्स लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी पार्क ऑफ 30 GW आपल्याकडे आहे. त्यानंतर त्याची जी कॅपॅसिटी आहे दॅट इज सोलार विंड हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट इज अंडर इन्स्टॉलेशन इन गुजरात. तर गुजरातमध्ये याच्यापेक्षा जो मोठा पार्क आहे दॅट इज 30 GWचा जो हायब्रिड पार्क आहे तो इथे काय होतो आहे गुजरातमध्ये इन्स्टॉल केला जातो आहे. त्यानंतर की आत्ता आपण म्हणतो की आपल्याला टार्गेट अचीव करायचं आहे जे आपल्याला 2030पर्यंत करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे विदिन कमिंग 7 to 8 years आपल्याला काय करायचं आहे ते टार्गेट अचीव करायचं आहे. तर या जे टार्गेट आपल्याला 500 GWचं आणि जे आपल्याला कार्बन इमिशन 1 टन्स दॅट इज 1 बिलियन टन्सनी कमी करायचं आहे. तर याच्यामध्ये चॅलेंजेस काय येणार आहेत. तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे हेविली डिपेंडन्स ऑन इम्पोर्ट्स. तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती डिपेंडेंट असतो, ठीक आहे, जेव्हा आपली डिपेंडन्सी वाढते तेव्हा आपल्यामध्ये टेक्नॉलॉजी, क्रिएटिव्हिटी आणि जे काही इनोव्हेशन्स आहेत तर याची खूप लॅकिंग म्हणजे या गोष्टी खूप लॅकिंग असतात. ठीक आहे, मग आपली डिपेंडन्सी वाढत जाते. तर याच्यासाठी काय केलेलं आहे की ॲब्सेन्स ऑफ इनफ मॉड्यूल अँड फोटोवॉल्टिक सेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी. तर इंडियामध्ये काय आहे की फोटोवॉल्टिक सेल जे की सोलार पॅनलचा किंवा सोलार पॅनल्स जे असतात त्याचा जो काही युनिट मानला जातो दॅट इज फोटोवॉल्टिक सेल, तर याचं प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंगचे युनिट्स आपल्याकडे नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय की द करंट सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी इज लिमिटेड टू 15 GW पर इयर. तर आपलं रिक्वायरमेंट जे आहे दॅट इज ग्रेटर. ठीक आहे, आणि आपल्याकडे जे प्रोडक्शन आहे दॅट इज 15 GW. डोमेस्टिक प्रोडक्शन किती आहे 3.5 GW ओनली. तर आपल्याकडे जे रिक्वायरमेंट आहे ते जास्त आहे पण प्रोडक्शन कमी आहे. तर हा जो काही गॅप आहे तो आपल्याला फुलफिल करायचा आहे. त्यानंतर ओनली 3 to 4 GW ऑफ मॉड्यूल्स आर टेक्नॉलॉजी कॉम्पिटेटिव्ह अँड वर्दी ऑफ डिप्लॉयमेंट इन ग्रीड बेस्ड प्रोजेक्ट्स. तर इथे टेक्नॉलॉजीचा पण अभाव आहे की टेक्नॉलॉजी जी आहे दॅट इज वेल डेव्हलप टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो तर ती इथे नाही आहे. कारण आपण काय करतो आहे की जेव्हा आपली डिपेंडन्सी वाढते तेव्हा आपण कुठल्याच गोष्टीमध्ये
आपल्या रूटपासून आपण काय करू शकत नाही, प्रोग्रेस करू शकत नाही. त्यानंतर बघा की रॉ मटेरियल सप्लाय. परत इथे काय आहे की रॉ मटेरियल्स दॅट इज जे आपण ओर्स किंवा जे रॉ मटेरियल म्हणतो, ठीक आहे, तर त्याचा सोर्स आपल्याकडे नाही आहे, तर त्याची पण आपण काय करतो, इम्पोर्ट्स करतो. तर द सिलिकॉन वेफर द मोस्ट एक्सपेन्सिव्ह रॉ मटेरियल इज नॉट मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. ठीक आहे, तर याचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये होत नाही, त्याचासुद्धा आपण काय करतो, इम्पोर्ट करतो. तर ते सिलिकॉन वेफर आहे ज्याचा की ते एक इम्पॉर्टंट रॉ मटेरियल दॅट इज फोटोवॉल्टिक सेलमध्ये हे काय आहे, इम्पॉर्टंट रॉ मटेरियल म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर इट इज करंटली imports of 100% सिलिकॉन वेफर्स अँड अराउंड 80% सेल्स. दॅट इज फोटोवॉल्टिक सेल्स जे आहेत ते आपण 80% इम्पोर्ट करतो आहे, आणि जे 100% सिलिकॉन वेफर्स आहेत दे आर ऑल्सो बीन इम्पोर्टेड फ्रॉम अदर कंट्रीज. त्यानंतर सिल्वर अँड ॲल्युमिनियम मेटल्स पेस्ट फॉर मेकिंग इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्स आर ऑल्सो मोस्ट 100% इम्पोर्टेड. तर जे काही टोटल रॉ मटेरियल आहे त्यातलं आपण 100% इथे इम्पोर्ट करतो, इन्क्लुडिंग द सिलिकॉन वेफर्स आहे. त्यानंतर जे कॉन्टॅक्ट म्हणजे मेटलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी किंवा कंडक्टिव्हिटीसाठी जे काही कॉन्टॅक्ट्स बनवले जातात दॅट इज सिल्वर आणि ॲल्युमिनियम, हे जे मेटल्स यूज केले जातात तर हे सुद्धा आपण काय करतो, इथे आपण इम्पोर्ट करतो आहे. तर आता हा इम्पोर्ट थांबवायचा आहे, आणि जे काही आपण इथे म्हणतो आहे की आपल्याला एम अचीव करायचं आहे, तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, ठीक आहे, जेणेकरून की काय की याचं प्रोडक्शन जे आहे ते इंडियामध्ये पॉसिबल होईल. डोमेस्टिक लेवलवरती किंवा जे काही पायलट स्केलवरती याचं प्रोडक्शन आहे ते कसं स्टार्ट होईल किंवा आपण त्याला इनिशिएट करू शकतो का, तर या सगळ्यांसाठी आपण काय करतो की गव्हर्नमेंट काय इनिशिएटिव्ह घेत आहे. तर फर्स्ट इज प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम टू सपोर्ट मॅन्युफॅक्चरिंग. तर मॅन्युफॅक्चरिंगचे जे काही युनिट्स आहेत आपण त्याला स्टार्टअप्स म्हणूया, ठीक आहे. तर त्या स्टार्टअप्सला आपण कसं सपोर्ट करू शकतो, एकतर फायनान्शियल सपोर्ट करू शकतो, त्यानंतर टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आपण देऊ शकतो. तर अशाच इथे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम्स ज्या आहेत मॅन्युफॅक्चरिंगच्या, तर त्या इथे काय केलेल्या आहेत, सेटअप केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन फॉर सपोर्टिंग द सेटिंग अप ऑफ इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ऑफ हाय एफिशियन्सी सोलार फोटोवॉल्टिक मॉडेल्स बाय providing production linked incentive on sales of solar photovoltaic modules. तर इथे मॅन्युफॅक्चरिंग ॲज वेल ॲज सेल्स जे होतात आहे तर त्याच्यावरती इथे काय दिलं जातात आहे, इन्सेंटिव्स दिले जातात आहे, जेणेकरून की जे डोमेस्टिक लेवलवरती किंवा कंट्रीमध्ये जे काही प्रोडक्शन आपण करणार आहोत त्याच्यामध्ये बूस्ट येईल, जेणेकरून की आपला जो इम्पोर्ट आहे तो कमी होईल, ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय केलेलं आहे की डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट. तर स्कीम्स ऑफ the Ministry of New and Renewable Energy, namely Central Public Sector Undertaking Schemes Phase 2. तर जे काही मिनिस्ट्री आहे तर ती अपेक्स बॉडी आहे जी काय करते, ह्या स्कीम्स इथे इम्प्लिमेंट करते. दॅट इज टोटली सेंट्रल पब्लिक सेक्टर स्कीम्स आहेत ज्या इथे इम्प्लिमेंट केल्या जातात. त्यामध्ये आहे की त्याच्यामध्ये फेज 2मध्ये कुसुम आणि ग्रीड कनेक्टेड रूफ टॉप सोलार प्रोग्राम फेज 2 वेअर इन गव्हर्मेंट सबसिडाईज इज गिवन. तर सबसिडीज इथे दिले जातात आहे की ठीक आहे, म्हणजे काही सर्टन अमाऊंटमध्ये सबसिडीज प्रोव्हाइड केले जातात आहे. तर की ग्रीड कनेक्शन रूफ टॉप सोलार पॅनल्स, तर ॲटलिस्ट जे काही डोमेस्टिक यूज आहे सोलार एनर्जीचा तर तो इथे इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलेलं आहे की ग्रीड कनेक्शन रूफ टॉप सोलार पॅनल्स जे आहेत तर याच्या इन्स्टॉलेशनसाठी, मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि यूजसाठी इथे काय केलेलं आहे की गव्हर्नमेंटनी सबसिडीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ठीक आहे. तर त्यामध्ये आहे की इम्पोजिशन ऑफ बेसिक कस्टम्स ड्युटी ऑन इम्पोर्ट ऑफ सोलार फोटोवॉल्टिक सेल्स अँड मॉड्यूल्स. तर जे काही इम्पोर्ट आपण करतोय तर त्याच्यावरती कस्टम्स ड्युटी जी आहे ती आपण जर इन्क्रीज केली तर मे बी तेव्हा आपण इम्पोर्ट कमी करू. तर या दृष्टिकोनातून इथे काय केलेलं आहे की द गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स द इम्पोजिशन ऑफ बेसिक कस्टम्स ड्युटी ऑन इम्पोर्ट ऑफ सोलार फोटोवॉल्टिक सेल्स अँड मॉड्यूल्स. तर इथे कस्टम्स ड्युटी जी आहे ती इथे इंट्रोड्यूस केलेली आहे जेणेकरून की आपला इम्पोर्ट कमी होईल. आय हॅज इम्पोज्ड 40% ड्युटी ऑन इम्पोर्ट ऑफ मॉड्यूल्स अँड 25% ड्युटी ऑन इम्पोर्ट ऑफ सेल्स, ठीक आहे. तर 25% जी ड्युटी आहे दॅट इज कस्टम्स ड्युटी ती इम्पोर्टवरती आपण इथे लागू केलेली आहे. त्यानंतर बेसिक कस्टम्स ड्युटी इज ड्यू टू इम्पोज्ड अँड द व्हॅल्यू ऑफ गुड्स ॲट स्पेसिफिक रेट. तर जर ते हवे असतील तर वी शुड बाय इट ॲट अ स्पेसिफिक रेट, अदरवाइज द कस्टम्स ड्युटी इज देअर टू रेड्यूस द इम्पोर्ट और टू रेड्यूस द डिपेंडन्सी, ठीक आहे. त्यानंतर की मॉडिफाईड स्पेशल इन्सेंटिव्ह पॅकेज स्कीम
दॅट इज काय आहे की इट इज अ स्कीम ऑफ मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर इथे जी मिनिस्ट्री आहे ती दॅट इज इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीची मिनिस्ट्री आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे की प्रोव्हाइड सबसिडी फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर ऑन फोटोवॉल्टिक सेल्स अँड मॉड्यूल्स, 20% फॉर इन्व्हेस्टमेंट ऑफ स्पेशल इकॉनॉमिक झोन्स अँड 25 इन नॉन स्पेशल इकॉनॉमिक झोन्स. तर आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन्स पण पाहतो की आपले जे काही इकॉनॉमी आहे तिला बूस्टअप करण्यासाठी, तर अशा स्पेशल इकॉनॉमिक झोन्समध्ये 20% आणि नॉन इकॉनॉमिक झोन्समध्ये काय आहे 25% जी आहे ती सबसिडी कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये प्रोव्हाइड केली जाते मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जे काही फोटोवॉल्टिक सेल्स आहेत, जे बेसिक युनिट मानलं जातं सोलार पॅनलचं. तर अशा सोलार पॅनल्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि बूस्ट करण्यासाठी त्याला डोमेस्टिकली ठीक आहे त्याचा वापर बूस्ट करण्यासाठी इथे काय केलेलं आहे सबसिडीजसुद्धा गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत आहे. सो या लेक्चरमध्ये आपण रिन्युएबल एनर्जी, त्याच्यामध्ये सोलार एनर्जी आणि इंडियाचं जे काही ड्रीम आहे तर ते कंप्लीट करण्यासाठी त्याला काय चॅलेंजेस येतात ते या बीटमध्ये आपण पाहिलं. तर इट वॉज अबाउट द 24th लेक्चर. तर असंच एक नवीन लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.